नमस्कार. खरीप हंगामाचा पीक विमा हा विषय नेहमीच चर्चेत असतो, नाही का? पण यावर्षीची गोष्ट जरा वेगळीच आहे. म्हणजे एका बाजूला काही जिल्ह्यांना कोट्यावधी रुपये मिळालेत, तर दुसऱ्या बाजूला काहींच्या वाट्याला आलेत फक्त काही हजार रुपये. तर चला जरा या आकड्यांमध्ये डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की हा पैसा नक्की गेला कुठे आणि कसा वाटला गेलाय. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. पीक विम्याची सध्याची स्थिती नक्की काय आहे? म्हणजे ही जी भरपाईची रक्कम ठरते ती प्रक्रिया आता कुठपर्यंत आली आहे ते बघूया. आता बघा, ही भरपाईची रक्कम कशी ठरते, तर त्यासाठी राज्यभरात जवळपास 12,000 पीक कापणी प्रयोग केले जातात. आता हे पीक कापणी प्रयोग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अधिकारी थेट शेतात जाऊन पिकाचं उत्पादन मोजतात आणि आत्तापर्यंत यापैकी फक्त 50% प्रयोग पूर्ण झालेत. म्हणजे जवळपास 6,000 प्रयोग झालेत, पण अजून तितकेच बाकी आहेत. म्हणजे याचाच अर्थ अंतिम आकडा अजून यायचा आहे. ठीक आहे, तर मग या अर्धा अधिक पूर्ण झालेल्या प्रयोगांच्या आधारावर आतापर्यंत किती निधी मंजूर झालाय? चला, राज्यभरातलं एकूण चित्र कसं दिसतंय ते पाहूया. तर आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार तब्बल 1,219 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झालेली आहे. आता ऐकायला हा आकडा प्रचंड मोठा वाटतो, नाही का? पण खरा सवाल हा आहे की हा एवढा पैसा राज्यभरात सारख्या प्रमाणात वाटला गेलाय का? की मग त्यात काहीतरी मोठी गडबड आहे? आता जरा खोलात शिरूया. हा जो 1,219 कोटींचा निधी आहे, तो राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नेमका कसा वाटला गेलाय? आणि खरं सांगायचं तर हे आकडे बघितल्यावर एक धक्कादायक आणि खरं तर आश्चर्यकारक चित्र समोर येतं. हे बघा, हे वाटप किती जास्त असमान आहे ते इथून अगदी स्पष्ट दिसतंय. म्हणजे एकूण निधीपैकी तब्बल विचार करा, 80.2% वाटा हा एकट्या मराठवाडा विभागाला गेलाय आणि उरलेले सगळे विभाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांना मिळून जेमतेम 20%पेक्षाही कमी रक्कम मिळालीय. ही तफावत प्रचंड आहे. आता जरा अजून बारकाईने आकड्यांमध्ये जाऊया. मराठवाड्याला जे 978 कोटी मिळालेत, त्यातला जवळजवळ सगळाच निधी म्हणजे 813 कोटी रुपये एकट्या नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला उत्तर महाराष्ट्रातही दिसते. तिथे 131 कोटींपैकी तब्बल 118 कोटी अहमदनगरला गेलेत. विदर्भात सुद्धा 62 कोटींपैकी अर्धा वाटा म्हणजे 31 कोटी गोंदिया जिल्ह्याच्या नावावर आहे. म्हणजे गंमत बघा, विभागांमध्ये तर तफावत आहेच, पण त्या विभागांच्या आतमध्ये सुद्धा जिल्ह्यांमध्ये वाटप खूपच एकांगी झालेलं दिसतंय. आणि ही असमानता किती टोकाची आहे याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. जरा बघा, एका बाजूला आहे नांदेड जिल्हा, ज्याला मिळालेत 813 कोटी रुपये, आणि दुसऱ्या बाजूला आहे कोल्हापूर जिल्हा, ज्याला मिळालेत फक्त 27,000 रुपये. कोटी आणि हजार या दोन शब्दांमधली तफावत किती मोठी आहे हेच सगळं काही सांगून जाते. अच्छा, मग आता ही जी आकडेवारी आपण बघितली, तिलाच फायनल समजायचं का? की मग या चित्रात अजून काही बदल होण्याची शक्यता आहे? चला, पुढे काय अपेक्षा आहेत ते बघूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, ही आकडेवारी अंतिम नाहीये. कारण जसं आपण सुरुवातीला बघितलं, अजून 6,000 प्रयोगांचे निकाल यायचे बाकी आहेत. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा हे सगळे निकाल लागतील, तेव्हा एकूण भरपाईची रक्कम वाढून 2,200 ते 2,300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तर ह्या वर्षीची एकूण रक्कम 2,200 ते 2,300 कोटींपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. पण मग प्रश्न उरतो की ही रक्कम खरंच पुरेशी आहे का? हे समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या वर्षीचे आकडे काय होते ते बघावं लागेल. आणि इथेच सगळा घोळ आहे. बघा, यावर्षी सगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी मिळून अंदाजे 2,200 ते 2,300 कोटी रुपये मिळतील असं दिसते. पण गंमत म्हणजे गेल्या वर्षी फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच कॅटेगरीसाठी यापेक्षा जास्त म्हणजे 2,700 कोटी रुपये दिले गेले होते. याचा अर्थ काय होतो की गेल्या वर्षी फक्त एका प्रकारच्या नुकसानीसाठी मिळालेली रक्कम या वर्षीच्या एकूण अपेक्षित रकमेपेक्षाही जास्त होती. आणि साहजिक आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. आणि हे सगळं आपल्याला एकाच मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं. एका बाजूला निधी वाटपातली ही प्रचंड तफावत आणि दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षीच्या तुलनेत मिळालेली कमी रक्कम. हे सगळं आपल्या पीक विमा योजनेबद्दल नक्की काय सांगून जातं? तिच्या परिणामकारकतेबद्दल, तिच्या पारदर्शकतेबद्दल कोणते प्रश्न निर्माण करतं, यावर खरंच विचार करण्याची गरज आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेअर नक्की करा. धन्यवाद.